हाय हॅलो नमस्कार सर्वांना, कसे आहात? चला, सर्वांना भोगीच्या खूप 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 शुभेच्छा आणि इन ॲडव्हान्समध्येच हॅपी मकर संक्रांती. आपण आज भोगीची भाजी बनवतो आहे. चला सुरुवात करूया. भाजी बनवण्यासाठी आपण इथे 2 गाजर घेतले छोटे छोटे, नंतर हरभरा घेतलेला आहे, ओला हरभरा, 3 वांगी घेतले, तिथं आंबाड्याची भाजी घेतलेली आहे, त्यानंतर वालाच्या शेंगा घेतल्यात, घेवडाच्या शेंगा, 5 छोटी छोटी बोरं घेतलेली आहेत, ही गव्हाची उंबी एकच दिली भाजीवालीने. नंतर इथे भुईमुगाच्या शेंगा घेतल्या, 2 वाटाण्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या, बीन्स घेतल्यात म्हणजेच फरशीच्या शेंगा घेतल्यात. आणि बघा भाजीवाल्याने एकच दिली मला गवारीची शेंग. आणि आता मम्मा काम करते म्हटलं बाळपण मध्ये मध्ये इंटरफेअर करते. चला, आता ह्या भाज्या ज्या घेतलेल्या आहेत त्या सर्वप्रथम मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत सगळ्या भाज्या. आता आपण ह्या कट करून घेतल्या आहेत. दाखवते तुम्हाला भाज्या कशा कट केलेल्या आहेत. वांगी, बटाटी, आंबाड्याची भाजी, गाजर, त्यानंतर बीन्स, शेंगदाणे, गवार, आणि आपण ह्या ज्या भाज्या निवडून घेतलेल्या आहेत, कट करून घेतलेल्या आहेत, त्या समप्रमाणामध्ये एकसारख्या आकारामध्ये आपल्याला ह्या भाज्या कट करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून भाजी जेव्हा शिजली जाईल ना त्यावेळेस भाजीचं टेक्स्चर खूप छान दिसतं आणि भाजी शिजायलाही लवकर शिजते, म्हणजे सर्व भाज्या एकत्रित चांगल्या शिजल्या जातात. चला, भाजी इथं कट करून झाली आहे. आता आपण ना फोडणी देऊया. फोडणीसाठी बघा मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की आपण त्यामध्ये ना तेल टाकलं आहे, 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे. नंतर मोहरी टाकली आहे. मोहरी छान आपल्याला तडतडून द्यायची. मोहरी छानपैकी परतली की त्यामध्ये अर्धा चमचा मी जिरे टाकलेत. जिरेही आपल्याला छानपैकी परतून द्यायचे आहे. जिरे टाकले की एक मिरची घेतली आहे आपण, ती मिरची आपण छानपैकी परतून घेतो. मी इथे मिरची परतून घेते आहे. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून प्लीज सपोर्ट करा. चला, मिरची, जिरे आणि मोहरी आपली परतलेली आहे. आता थोडेफार आपण बेसिक मसाले टाकूया. बेसिक मसाल्यांमध्ये ना मी कांदा, लसूण मसाला, मिरची पावडर, हळद आणि धना पावडर टाकलेले आहे. हे मसाले आपल्याला छानपैकी परतून घ्यायचा आहे. मसाल्याचा कच्चापणा जाईपर्यंत आपण मसाले परतून घेतोय. बघा, आता मसाले छानपैकी परतून झालेले आहेत. आपण आता ना एक एक करून भाजी टाकणार आहोत. सर्वप्रथम मी इथे बीन्स टाकलेलं आहे. बीन्स टाकले की आपण जे बोर घेतलं होतं ते बोरं टाकलेत. नंतर वाटाणे टाकलेले आहेत 2 ते 3. नंतर इथं लसूण टाकलं थोडासा. त्यानंतर इथे शेंगदाणे टाकलेले आहेत. भुईमुगाच्या ज्या ओल्या शेंगा आणल्या होत्या ते ओले शेंगदाणे छानपैकी एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स केलं की त्यामध्ये ना आपण ज्या भाज्या कट करून घेतल्या आहेत त्या थोडं थोडं टाकतो. त्यानंतर मी इथे गाजर टाकले, वांगी, दोन वांगी कट केलेले आहेत आपण इथे, ते 2 वांगी टाकलेले आहेत. त्यानंतर आपण इथे ना बटाटा टाकतो. एक बटाटा घेतला होता मी, तो बटाटाही आपण इथे टाकलेला आहे. स्वच्छ कट करून घेऊन त्याचे साल काढून कट करून टाकलेला आहे. त्यानंतर इथं वालाच्या शेंगा टाकलेल्या आहेत, म्हणजेच घेवड्याच्या शेंगा टाकल्यात. नंतर आंबाड्याची भाजी, भाजीवालीने आपल्याला बघा एकच गवार दिली आहे, ती गवार टाकली कट करून. त्यानंतर ओले हरभरे टाकलेले आहेत आणि गव्हाची जी ओंबी मिळते ना ती ओंबी मी निवडून घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने सर्व भाज्या टाकून आपण भाजी छानपैकी एकदा मिक्स करून घेतो. बघू शकता तुम्ही भाजीला खूप छान टेक्स्चर आलेलं आहे. चला, भाजी आता आपली मिक्स करून झालेली आहे. नंतर आपण चवीनुसार यामध्ये चवीनुसार आपण मीठ ॲड करतो. आता आपण मीठ ॲड केलं आहे ना, नंतर भाजी परत एकदा मिक्स करून घेऊया. भाजी मिक्स झाली की त्यावर ना मी थोडासा कढीपत्ता टाकला आहे. कढीपत्ता फोडणीमध्ये टाकायला मला थोडी भीती वाटते, म्हणून मी कढीपत्ता बघा असा वरूनच टाकलेला आहे. छानपैकी बघा भाजी एकदम लो फ्लेमवर मी शिजवणार आहे. नंतर मी ना इथे हावरी घेतली आहे, म्हणजेच तीळ घेतलेले आहेत, ते थोडेसे भाजून त्याचं असं वाटण करून घेतलेलं आहे, बारीक वाटण करून घेतलेलं आहे. भाजी आपल्याला जर पातळ बनवायची असेल तर तुम्ही याचं पाणी टाकून वाटण केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. भाजी मी इथे सुकी बनवते आहे. नंतर मी इथे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. अर्धी वाटी शेंगदाणे घेतले होते, त्याचा इथे कूट करून घेतला आहे. नंतर भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट आणि हरभराचं
हावरीचं जे वाटण केलेलं होतं ते वाटण टाकले आणि नंतर खूप सारी ताजी ताजी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कोथिंबीर टाकून आपण हे वाटण छानपैकी मिक्स करून घेत आहोत. चला, इथे माझं मिक्स करून झालेली आहे भाजी. नंतर आपण थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. पाणी ॲड करून आपण परत एकदा मिक्स करून घेऊया भाजी सर्व. भाजी मिक्स झाली आहे. आता आपण काय करणार आहोत, भाजीवर ना झाकण ठेवून एकदम मंद गॅसवर भाजी शिजवून घेणार आहोत. चला, झाकण ठेवलेलं आहे बघा. 10 मिनिटांनी मी तर भाजी बघितलेली आहे. एकदा परत भाजी मिक्स करून घेतली आहे आणि झाकण ठेवून परत शिजवून घेतली आहे भाजी. बघा, आपल्या भाजीचा फायनल लुक दाखवते मी तुम्हाला. आता बघा कशी पातळ मस्तपैकी. चला, मस्तपैकी आपली सुकी भाजी तयार आहे. किती छान टेक्स्चर आलं आहे भाजीला, बघू शकता. एकदम चविष्ट भाजी झाली होती. एकत्र भाज्या आपण खात नाही कधी, पण भोगीची भाजी एकत्र खाण्याची मजा आहे ना, ती मजा कशातच नाही आहे. मिक्स व्हेज भाजी आपली झालेली आहे रेडी. कशी वाटली आहे भाजी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कमेंटही करा आणि चॅनलला शेअरही करा. आणि